या बातमीचे प्रायोजक आहेत सोलापूर का सोलर वाला, सोलर एनर्जी फॉर युअर होम अँड बिझनेस, नियर केके रेडीमेड, 7 रस्ता, सोलापूर। 251 दक्षिण सोलापूर विधानसभेतून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांचा झंझावत दौरा सध्या जोरात सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर आज सोलापूर शहरातील नई जिंदगी येथे त्यांची पदयात्रा रॅली होणार आहे। याच अनुषंगाने सोलापूर शहरातील नई जिंदगी भागातील अनेक कार्यकर्ते या रॅलीमध्ये जुळणार आहेत। तुम्ही पाहू शकता सध्या आपण आलेलो आहोत सोलापूर शहरातील अमन चौक या ठिकाणी। माझ्या पाठीमागे खुद उमेदवार संतोष पवार आहेत। तुम्ही पाहू शकता थोड्याच वेळात इथून पदयात्रा निघणार आहे आणि मुस्लिम समाज किंवा इतर समाजाचे लोकही मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत। एकंदरीत या समाजाचे काय भावना आहेत, कसा उमेदवार हवा आहे, त्यांच्या मनातला आमदार कोण आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। आपल्यासोबत काही युवक आहेत जुळलेले आहेत, जाणून घेऊया त्यांच्या भावना आहेत। सर, आपलं नाव काय आहे आणि आपण कुठून आलात? सोलापूर। वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार सध्या उमेदवाराच्या दारीत आहेत। काय वाटतं कोण होईल आमदार? वंचित बहुजन आघाडी संतोष पवार। अच्छा, इथेही दावेदार आहेत अनेक, इथूनच खुद्द बाबा मिस्त्री आहेत उमेदवार। काय वाटतं? वंचितच येईल। वंचितच का? त्यांचे काम आहेत भरपूर, एकनिष्ठ आहे पक्ष। विद्यमान आमदार सुभाष देशमुख पण आहेत, कधी दिसले ना? कधी दिसले नाही। अच्छा, नई जिंदगीतला कोणता प्रश्न आहे की आतापर्यंत सोडवला गेला नाहीये? रस्ते, लाईट, ड्रेनेज प्रश्न सोडवले नाही। जेही मुद्दे आहेत ते सामाजिकच आहेत, ड्रेनेज लाईन मुद्दे हेच आहेत। आपल्यासोबत काही युवक आहेत इकडे। दादा, कहाँ से हो आप? अमन चौक। अमन चौक से। अच्छा, कौन लगता है इस बार कौन मारेगा? हमारे को तो लगता संतोष पवार। संतोष पवार। क्यों संतोष पवार ही क्यों? बाबा मिस्त्री भी है इस एरिया से, अनेक उम्मीदवार भी है। हाँ, इनके काम करने के अंदाज को सही लगते हैं। हाँ, इसके लिए। अच्छा, क्या नाम है आपका? बाबू। बाबू, कहाँ के रहने वाले? यहाँ सोलापुर के। अच्छा, किसकी हवा चल रही है अभी? इसके वजह माइक ने क्या आगे चले हुआ? किसकी हवा है? संतोष पवार। संतोष पवार। क्यों संतोष पवार ही क्यों? अच्छा, बोलो बोलो बोलो, कौन सी समस्या है नई जिंदगी की, कौन सी समस्या है जो अभी तक नहीं हुआ है? नहीं बराबर, सही करते हैं। लाइट पानी व्यवस्था सब ठीक है? ठीक है सर। अच्छा, अच्छा काम करते हैं। हाँ, कौन होना चाहिए, कौन बनना चाहिए आमदार? संतोष पवार। संतोष पवार। अच्छा, क्या बात है। आपल्यासोबत काही युवक पण आहेत, आपल्या या गाड़ी। क्या लगता है इस बार कौन है? संतोष पवार ही है। अच्छा, यहाँ से भी बाबा मिस्त्री भी है उम्मीदवार, अनेक दिग्गज नेता भी है, तो संतोष पवार ही क्यों? मतलब अच्छा काम करेंगे, जो अच्छा काम करेंगे उनको वोट डालेंगे। अच्छा, संतोष पवार काम करेगा ऐसा लगता है? तो इस बार तो संतोष पवार अच्छा लग रहे हैं, तो इसलिए संतोष पवार को डालेंगे। अच्छा, आपको क्या राय है, कौन बनेगा आमदार? हमारे हिसाब से तो संतोष पवार ही आमदार बनेंगे। अभी जो बाबा मिस्त्री ठहरे, जो MIM है इसमें सोलापुर, अभी जो रास्ते नहीं हुए, रास्ते के खड्डे वैसे थे, उन काम अच्छे करने की कोशिश करें, लेकिन इस बार संतोष पवार जीतेंगे, वन साइड जीतेंगे। वन साइड लगे। वन साइड। यहाँ से बाबा मिस्त्री खुद उम्मीदवार है, बाले किला है उनका, तो माना जाता है। नहीं, अभी इस बार तो बाबा मिस्त्री भी नहीं आएगा और मशीन भी नहीं आएगी। अभी इस बार आएगा सिर्फ संतोष पवार ही नाम चलेगा। काराजी भी का चल रहा है इधर? काराजी नहीं, कोई नहीं, खाली सिर्फ एक ज नाम है संतोष पवार। तो जनता के लिए अच्छे काम करे, पानी लाए, सब व्यवस्था करे। लेकिन आपने जो नई जिंदगी में जो रास्ते है, जो ट्रैफिक जाम होता है, उससे से ड्रेनेज है, और ड्रेनेज के काम कर रहे नहीं है, इसलिए अभी संतोष पवार को देना है वोट हमने। और कहाँ के रहने वाले? मेरा नाम अब्दुल रहमान है, मैं रहने वाला इधर साइनत नगर का ही। ऐसा कौन सी चीज है कि नई जिंदगी अभी तक जो बनी नहीं है, अभी तक समस्या मिल रही है लोगों को? विकास के बारे में पीछे है, जो ड्रेनेज लाइन गटर के बारे में, पानी का जो समस्या है, 6 दिन के बार में एक बार पानी आता है, 2-3 दिन में आना चाहिए पानी। विकास नहीं है इधर, विकास नहीं हुआ है। अच्छा, यहाँ से दिग्गज नेता भी है, बाबा मिस्त्री अगर आ जाता, बाबा मिस्त्री भी है यहाँ, और विद्यमान काराजी भी है, विद्यमान आमदार सुभाष देशमुख भी है, तो संतोष पवार ही क्यों? सर गली गली जाकर पूछ रहे हैं काम के बारे में, कहाँ काम हुआ है, कहाँ नहीं हुआ है, सब जाके देख रहे हैं, लोगों से पूछ रहे हैं। तो मुझे लगता है कि संतोष पवार सर आने के बाद विकास करेंगे, विकास होएगा। हाँ, कितना सपोर्ट रहेगा इस नई जिंदगी से संतोष पवार? पूरा रहेगा, नई जिंदगी में हर जगह फिर रहे ना वो। अच्छा, हर लोगों से समस्या पूछ रहे हैं, होएगा विकास। बापू तो बोलते हैं कि हमने बहुत विकास किया है, 10 महिलाओं को 1500 रुपए देते हैं, लाइट बिल गैस सब दिए हैं। सर वो सही है आपकी बात, लेकिन विकास जो गटर के प्रॉब्लम है, जो पानी का प्रॉब्लम है, मेन वो समस्या नहीं जिंदगी में, जैसे 24 घंटे होना चाहिए,
वो नहीं है फिलहाल में भी। तो भाई इस बार क्या सोचे होते लास्ट? संतोष पवार साहब। ऐसा है यहाँ पे काम हुआ है, विकास हुआ है? कोई भी विकास अभी तक तो नहीं हुआ है नहीं जिंदगी जग में। हाँ अच्छा, जो संतोष पवार जब निवडून येईल तेव्हा एक विकास होईल. मग आतापर्यंत 5 वर्षामध्ये काहीच विकास नाही झाला. कसला विकास नाही, काय नाही, इकडे कोण येईल की नाही, काय नाही. अच्छा, जे विद्यमान आमदार आहेत सुभाष देशमुख यांनी विकास कामं नाही केले इथं. त्यांचं काहीच काम नाही इकडं. बर, इथूनच बाबा मिस्त्री सध्या दक्षिण मध्ये आहेत, संतोष पवार सुद्धा आहे. दक्षिणमध्ये. मग या दोन उमेदवारांकडे आपण एक कार्यकर्ता म्हणून किंवा एक सामान्य नागरिक म्हणून कसे बघता? मी तर संतोष पवार साहेबांकडे आहे सध्या. का संतोष पवारच का? त्यांच्याकडे तुमचा कल का जातोय? कारण की प्रकाश आंबेडकरांच्या पाठीमागे आम्ही सध्या आहे. बर. आम्ही कधी तर बाबासाहेबांच्या रक्ताच्या पाठीमागे आम्ही आहे. शेवटी आम्ही त्यांना एकनिष्ठ आहे. आंबेडकर घराण्याच्या मी एकनिष्ठ आहे, त्यालाच मतदान करणार. अच्छा, काय काय होईल चित्र दक्षिणचा? संतोष पवार फिक्स आहे. अच्छा, संतोष पवार फिक्स आहे. दादा काय आहे तुझं नाव? रोहित. कुठून आलास? तिथलंच आहे. इथलेच आहे. विकास झाला इथला? नाही झाला. मग बदल परिवर्तन करणार? कोण कुणाला करणार? वंचित बहुजन आघाडी. का वंचित बहुजन आघाडीच का? कारण आम्ही आंबेडकरांचे रक्त हे आहे, एकनिष्ठ आहोत, म्हणून त्यांना वोटिंग करणार. बर, विकास झालाय का? विद्यमान आमदारांनी काही कामं केलीत हो ना? विद्यमान आमदारांनी काही कामं केलीत काय अपेक्षा काय आहे संतोष पवारकडून? अपेक्षा काय आहे संतोष पवारकडून? कारण अपेक्षा काही पण नाही, तुम्ही फक्त सोडून आला पाहिजे एवढंच अपेक्षा आहे.